आता तंत्र, मंत्र आणि यंत्र 3 भाग आहेत. हे थोडेसे आम्हाला जरा समजा. थोडक्यात मंत्र म्हणजे मनसा त्रायते ती मंत्रा अशी त्याची व्याख्या केली जाते. स्पंदनं निर्माण करणे यंत्राच्या भाषेत या काही फिगर्स आहेत. अर्थात त्याही करताना तुम्हाला ते सिद्ध करायला लागतं. हे मंत्र चालू असतात. आता हे त्यासाठी जे म्हणतात ना चक्रीवादळ फिरवणं वगैरे, हो, त्याचे माझ्याकडे लिखित पुरावे आहेत की ओमच्या पुढल्या बाजूला गाठ जी आहे त्याच्यामध्ये 2498 लिहिलेलं आहे. ते तुम्ही बाहेर ठेवा म्हणून सांगतो. 24 हा आकडा जो आहे तो दत्त संप्रदायाशी निगडीत आहे आणि 98 हा जो आकडा आहे तो पर्यावरणाशी निगडीत आहे. तो गाठ पूर्ण बंद केलेली आहे. याचा अर्थ त्या आकड्यांपासून निघणारी जी स्पंदन आहे ती फक्त बाहेर पडणार आहेत, बाजूने कुठेही जाणार नाही. बर, ती ज्या वेळेला स्पंदनं तुमच्या ढगावर जातात तेव्हा तिथली जी निगेटिव्ह एनर्जी ती नाही होत. मग आता मला एक सांगायचं, ज्या ठिकाणी जर पाऊस नाहीये किंवा पाणी नाहीये त्या ठिकाणी जर मंत्र ठेवलेत आपण तर मंत्र पाणी टाक. हे बघा, मी स्पष्ट सांगतो, कुठल्याही अडचणीतनं बाहेर पडायचा प्रयत्न करणं हे 100 नाही 400% तुमच्या हातात आहे. त्या प्रयत्नांना यश मिळणार का नाही ही तुमची पूर्व सुकृत आणि परमेश्वर. बरोबर. म्हणून आमच्या लोकांनी पूर्वापार सांगत आलेत, निर्लज्जम सदा सुख. फार विचार करू नका, प्रयत्न करत राहा.